एकनाथ शिंदे यांना पुन्हा धक्का बसणार आहे। झालं असं की शिवसेना शिंदे गटाचे नेते माजी मंत्री सुरेश नवले यांनी पक्षाला जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतलाय। लोकसभा निवडणुकीत हा शिंदे गटाला धक्का मानला जात असून आज सायंकाळी बीडमध्ये मेळावा घेऊन ते आपली भूमिका जाहीर करणार आहेत। लोकसभा निवडणुकीत आता आगामी वाटचाली ते महाविकास आघाडी की महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देतात याकडे जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे। विशेष म्हणजे सुरेश नवले यांनी संभाजीनगर येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये शिवसेनेचे मुख्यमंत्री व भाजप यांच्यामध्ये पोलखोल देखील केली आहे। काही आठवड्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दौरा होता। त्याच दिवशी सुरेश नवले यांनी आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली होती। सुरेश नवले म्हणाले की गेल्या 1.5-2 महिन्यापासून शिवसैनिक, शिवसेना नेते, उपनेते यांच्यात मनातील भावना मी व्यक्त केलेल्या आहेत। ज्यांनी सर्वस्व पणाला लावून मुख्यमंत्र्यांची सोबत देऊन त्यांचे नेतृत्व मान्य केलं, त्यांना उमेदवारी मिळत नसेल तर हे दुर्दैव आहे। एका अर्थाने त्यांचे हे राजकीय बळी देण्याचे काम सुरू आहे, हे मी लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला। हाच प्रयत्न बहुधा पक्षातील नेतृत्वाला अडवलेला नसावा। मुख्यमंत्र्यांनी मित्र पक्षाचा दबाव झुंगारून जे सोबत आले त्यांना तिकीट देणे अपेक्षित होतं, उमेदवारी देणं अपेक्षित होतं। कृपाल त्रुमानी, हेमंत पाटील, भावना गवळी यांचा बळी गेला। कदाचित हेमंत गोडसे यांचा देखील बळी जाण्याची शक्यता आहे। हे चित्र कशाचं प्रतीक आहे असा सवाल नवले यांनी विचारला की यावर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा।